नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरद रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो आपण परफेक्ट मार्केट स्टाईल चिकन नगेट्स घरच्या घरी कसे बनवता याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी मित्रांनो कमीत कमी खर्चामध्ये मॅकडॉनल्ड्स पेक्षाही उत्तम चिकन नगेट्स आपल्या घरच्या घरी एकदम कमीत कमी साहित्यामध्ये खूपच चविष्ट वेमध्ये आपल्याला बनवता येतात। अगदी भन्नाट रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। तसे मित्रांनो चिकन नगेट्स बनवायचे तुम्ही याआधी वेगवेगळ्या रेसिपीज पाहिल्या असेल, पण मी एकदम वेगळ्या वेमध्ये अगदी क्रिस्पी असे चिकन नगेट्स तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे। अगदी झटपट रेसिपी तयार होते। चला मग जास्त विलंब न करता टेस्टी डिलिशियस यम्मी असे मार्केट स्टाईल चिकन नगेट्स बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो आपल्या चिकन नगेट्स तयार करण्यासाठी ब्रेड क्रम्ब तयार करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे होममेड दोन इथे पाव बेक करून घेतलेले आहेत। हे बघा आपण पाहू शकता अतिशय सुंदर वेमध्ये अतिशय स्पंजी असे पाव मी कढईमध्ये बेक करून घेतलेले आहे। पाव कसे बनवते याची रेसिपी शरद पाटील रेसिपी आपल्या मेन चॅनलवरती आहे, तर मित्रांनो आपण त्या चॅनलवरती जाऊन आपली ही व्हिडिओ चेक करू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ह्या व्हिडिओची लिंक देत आहे। नक्की मित्रांनो खूपच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, भेट नक्की द्या। सर्वप्रथम मित्रांनो आपल्या पाववरती ब्राउनिश कलरचा भाग आहे तो या पद्धतीने आपल्या छानपैकी थोडा थोडा करत काढून घ्यायचा आहे, म्हणजे ब्रेड क्रम्स एकदम व्हाईटिश बनतील, एकदम मार्केट स्टाईल। तसे मित्रांनो मी इथे दोन पावांचा वापर केलेला आहे। पावऐवजी तुम्ही इथे छानपैकी 4 ब्रेडच्या स्लाइस घेऊ शकता। जर मित्रांनो आपण ब्रेडचा वापर करत तर ब्रेडच्या साईडला गोल्डन कलरची बॉर्डर असते ती काढून घ्यायची आहे। हे बघा पाववरचा मी छानपैकी इथे सर्व असं गोल्डन भाग काढून घेतलेला आहे। सो मित्रांनो मी सेम वेमध्ये इथे सेकंड पावचं देखील छानपैकी गोल्डन भाग इथे काढून घेतलेला आहे। आता हे पाव छानपैकी एक मिक्सर जार घ्यायचं, मिक्सर जारमध्ये आपल्याला छानपैकी ब्रेक करून या पद्धतीने ऍड करून द्यायचे आहेत। आता मिक्सर जार लिडने कव्हर करून देऊन आपल्याला छानपैकी हे पाव 30 सेकंदाकरिता चर्न करून घ्यायचे आहेत। हे बघा मित्रांनो 30 सेकंदाकरिता पाव मी छानपैकी इथे बारीकसं चर्न करून घेतलेले आहेत। वाव मस्तच, हे बघा किती सुंदर प्रकारे पावाचे ब्रेड क्रम्ब आपले इथे रेडी झालेले आहे। कोणी बोलणारही नाही मित्रांनो की घरगुती पद्धतीने घरी केलेले ब्रेड क्रम्ब आहेत। अगदी मार्केट सारखे ब्रेड क्रम्ब आपल्या घरच्या घरी तयार झालेले आहेत। आता हे तयार ब्रेड क्रम्ब मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आता मित्रांनो मी इथे सेम मिक्सर जार घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या मोठ्या पाकळ्या ऍड करायच्या आहेत। 2 इंच इतका स्लाइस मध्ये कट केलेला अद्रक, 2 हिरव्या मिरच्या तुम्ही चवीनुसार घेऊ शकता। आता मिक्सरच्या लीडने कव्हर करून देऊन छानपैकी या पद्धतीने 30 सेकंदाकरता हे मिश्रण आपल्याला एकदम बारीकसर असं चर्न करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता एकदम मस्त अशी भरडसर पेस्ट आपली इथे वाटली गेलेली आहे। आता हे ब्रेड क्रम्ब सोबत मी छानपैकी अद्रक मिरची लसूणची पेस्ट मी इथे ऍड करून देत आहे। आता मित्रांनो चिकन नगेट्स बनवण्यासाठी आपल्याला तिसरा साहित्य इथे घ्यायचं, अर्धा किलो इतकं बॉनलेस चिकन बघा मित्रांनो या पद्धतीने आपल्या बारीकसर तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे, कारण की मित्रांनो या चिकनला आपल्या मिक्सर जारमध्ये ऍड करून छानपैकी बारीकसं असं चर्न करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो मी इथे सेम जे वाटण वाटले मिक्सर जार आहे तेच घेतलेलं आहे। भांडं आपल्याला बारबार धुण्याची आवश्यकता नाहीये। या भांड्यामध्ये आपण घेतलेले बॉनलेस चिकन आपले या पद्धतीने छानपैकी ऍड करून द्यायचं आहे। जेवढं बसव तेवढं चिकन मी इथे ऍड केलेलं आहे, अर्ध नंतर ऍड करणार आहे। आता मिक्सर जार आपल्याला लीडने कव्हर करून देऊन बरोबर 1 मिनिटाकरता फुल स्पीडवरती आपल्याला चिकन चर्न करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो बरोबर 1 मिनिटानंतर आपण पाहू शकतो चिकन बघा 1 मिनिटानंतर या पद्धतीने तुम्हाला दिसेल खूपच मस्त या पद्धतीने आपल्याला एकदम बारीकसं चिकन चर्न करायचं आहे। चिकनचं मित्र आपल्याला खिमा करायचं नाहीये, जस्ट चिकन चर्न केल्यानंतर या पद्धतीने रेशो तयार होती इतपतच चिकन आपल्याला चर्न करायचं आहे। आता मित्रांनो मी इथे ब्रेड क्रम्ब आणि वाटण ऍड केलेला बाउल घेतलेला आहे। याबरोबर आता हा चर्न केलेलं चिकन देखील आपल्याला ऍड करून द्यायचं आहे। हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता सेम वेमध्ये जे राहिलेलं चिकन होतं ते देखील एकदम बारीकसं असं मिक्सरमध्ये मी छानपैकी इथे वाटून घेतलेलं आहे। आता हा वाटलेला चिकन देखील मी छानपैकी या बाउलमध्ये ऍड करून देत आहे। चिकन मित्रांनो मिक्सर जारमध्ये ऍड करता वेळी चिकनला हाडं तर नाहीये ते आपल्याला चेक करायचं आहे, हाडं असते ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। सो मित्रांनो आता संपूर्ण माझे चिकन इथे चर्न करून झालेले आहे, तर यामध्ये मी स्पाइसेस ऍड करत आहे। 1 चम्मच इतकी लाल तिखट, अर्धा चम्मच इतकी हळदी पावडर, 1 चम्मच इतका गरम मसाला, 1 चम्मच इतकी ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर, 1 चम्मच इतकं मीठ, आपण चवीनुसार मीठ घेऊ शकता। तसंच मी यामध्ये 1 चम्मच इतकं तेल ऍड करून देत आहे। तेल टाकणं इथे ऑप्शनल आहे, तेल ऍड केल्याने हे मिश्रण आपल्या हातात चिपकत नाही। आता हे सर्व मिश्रण आपल्याला छानपैकी मळून या मिश्रणाचं एकदम स्मूथसर असं गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। हे मिश्रण मळतावेळी मित्रांनो या मिश्रणामध्ये आपल्याला थोडंही पाणी ऍड करायचं नाहीये। तसंच चिकन मळतावेळी जे चिकन पाणी सोडेल ते छानपैकी आपण यामध्ये ब्रेड क्रम्ब ऍड केलेले आहेत ते छानपैकी सोक करून घेईल। सो हे बघा मित्रांनो हार्डली मी 1 मिनिटाकरता हे मिश्रण छानपैकी इथे मळून घेतलेलं आहे। हे बघा 1 मिनिटानंतर छानपैकी इथे गोळा तयार झालेला आहे। आता हा चिकन नगेट्सचं मिश्रण मित्रांनो आपल्याला छानपैकी एका पॅडवरती ठेवून छानपैकी आता याला स्प्रेड करायचं आहे। मिश्रण स्प्रेड करण्यापूर्वी हाताला या पद्धतीने तेल अप्लाय करायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण आपल्या हाताला चिपकणार नाही। आता हे मिश्रण मित्रांनो छानपैकी हाताच्या सहाय्याने आपल्या स्क्वेअरमध्ये एकसारखं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे।
हे बघा मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता मी छानपैकी आपलं चिकन नगेट्सचं मिश्रण छानपैकी एकसारखं असं स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता मी इथे पिझ्झा कटर घेतले, तुम्ही चाकू देखील घेऊ शकता। पिझ्झा कटरने जे चिकन नगेट्सचे साईड आहे ते सर्वप्रथम मी या पद्धतीने कट करून घेत आहे, म्हणजे आपल्याला सर्व एकसारख्या टिकी इथे कट करता येतील। हे बघा मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता सर्वप्रथम मिश्रणात तुम्ही कडा इथे छानपैकी क्लीन करून घेतल्या। आता या मिश्रणाचे आपल्याला छानपैकी इथे स्क्वेअरमध्ये छानपैकी कापा काढून घ्यायचे आहेत। हे बघा, चाकूने देखील तुम्ही हे कापा करू शकता। या पद्धतीने मित्रांनो आपल्या स्क्वेअरमध्ये टिक्की करून घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, आपण पाहू शकता अगदी घरच्या घरी मॅकडॉनल्ड सारखी आपली नगेट्स इथे तयार झालेले आहे। अतिशय टेस्टला जबरदस्त चिकन नगेट्स लागतात, नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। सो मित्रांनो, चिकन नगेट्सची मी इथे टिक्की तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे। आता हे टिक्की आपल्याला थोड्या वेळकरता साईडला ठेवून द्यायचे आहेत। आता मी इथे एक बाउल घेतले आहे, बाउलमध्ये आपल्याला 2 अंडे छानपैकी या पद्धतीने फोडून ऍड करून द्यायचे आहेत। जर मित्रांनो आपण मॅकडॉनल्डचे चिकन नगेट्स खाली असते त्याला बाहेरून जी कोटिंग असते कॉर्नफ्लॉवरची नसून अंड्याची कोटिंग असते, त्यासाठी मी इथे अंडे ऍड केलेले आहेत। तसंच मी यामध्ये अगदी पाव चमच चिमूटभर इतकं मीठ ऍड केलेलं आहे आणि ऍड करायचं आहे 1 चमच इतकी ब्लॅक पेपर म्हणजे काळ्या मिरीचं पावडर, आणि हे छानपैकी आपल्याला फेटून छान पद्धतीने मिक्स आउट करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, छानपैकी अंडे मी 1 मिनिटाकरता साधारणतः इथे फेटून घेतलेले आहे। आता मित्रांनो मी इथे आपण तयार केले चिकन नगेट्स घेतलेले आहे। चिकन नगेट्सचे जस्ट आपल्याला थोडेसे टिक्की या पद्धतीने अंड्यामध्ये आपल्याला डिप करण्यासाठी यामध्ये ऍड करून द्यायचे आहेत। आता मित्रांनो अंड्याच्या मिश्रणामध्ये डिप केलेली चिकन नगेट्सची टिक्की आपल्याला छानपैकी संपूर्णपणे अंड्याच्या मिश्रणात कोट करून घ्यायचे आहे आणि ती डायरेक्टली आपल्या ब्रेड क्रमने या पद्धतीने कोट करण्यासाठी ऍड करून द्यायची आहे। सो मित्रांनो मी इथे आता सर्व ऍड केलेली टिक्की छानपैकी संपूर्णपणे अंड्याने कोट करून घेतली आणि ती ब्रेड क्रम मध्ये ऍड करून घेतलेली आहे। हे मित्रांनो पावाचे ब्रेड क्रम आहेत, जे की ऑलरेडी मी तुमच्याबरोबर स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये कसे बनवायचे शेअर केलेले आहे। या पद्धतीने मित्रांनो संपूर्णपणे टिक्कीला अंड्याने कव्हर करायचं, नंतर त्याला ब्रेड क्रम मध्ये टाकून छानपैकी या पद्धतीने व्यवस्थितपणे संपूर्णपणे कोट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मित्रांनो चिकन नगेट्सला आपल्या अंड्याच्या मिश्रणात डिप करून नंतर त्याला ब्रेड क्रम मध्ये टाकून छानपैकी संपूर्णपणे कोट करायचं आहे, म्हणजे आपल्या मॅकडॉनल्ड सारखे चिकन नगेट्स घरच्या घरी तयार होतात। हे बघा एकदम व्यवस्थितपणे मी कोट करून घेतलेला आहे। याच पद्धतीने मित्रांनो संपूर्ण चिकन नगेट्सला आपल्याला पूर्णपणे ब्रेड क्रमने कव्हर करून घेऊन एका प्लेटमध्ये या पद्धतीने ठेवत जायचं आहे। या पद्धतीने मित्रांनो ब्रेड क्रमने आपल्याला छानपैकी चिकन नगेट्सला कव्हर करायचं आहे, जेणेकरून आपण चिकन नगेट्स जेव्हा आपण फ्राय करू ते बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून एकदम मौसूस असे तयार होतील। एकदम परफेक्ट मॅकडॉनल्ड सारखे चिकन नगेट्सची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, नक्की ट्राय करून बघा। सो मित्रांनो भरपूर सारे चिकन नगेट्स मी तुम्हाला इथे तयार करून दाखवलेले आहेत। तुम्ही हे चिकन नगेट्स हवाबंद डब्यामध्ये फ्रीजरमध्ये 1 महिन्याकरिता त्याचप्रमाणे फ्रीजमध्ये 2 दिवसापर्यंत छानपैकी स्टोर करून वापरू शकता, पण फ्रीजरमध्ये ठेवल्याने जास्त काळ टिकतात। आता मित्रांनो तुम्हाला हे चिकन नगेट्स मी डायरेक्टली आता फ्राय करून दाखवणार आहे। जर तुम्हाला स्टोर करायचं असेल तुम्ही जास्त करून या पद्धतीने स्टोर करू शकता। चिकन नगेट्स फ्राय करण्यासाठी मित्रांनो आपल्या गॅसवर एकदम लो ठेवून छानपैकी तेल इथे गरम करून घ्यायचं आहे। तेल बघा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला कितपत गरम करायचं आहे। सो हे बघा थोडंसं ब्रेड क्रम घ्यायचं तेलामध्ये टाकायचं आहे। बघा ब्रेड क्रमच्या साईडला पावशा एकदम थोडेसे बबल्स येत आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल तेल मी किती गरम केलेलं आहे। अगदी थोडंसं टेम्परेचर आपल्या तेलाचं असलं पाहिजे आणि नगेट सोडता आपली गॅसवर एकदम स्लो पाहिजे, कारण की आपण चिकन नगेट्सला बाहेरून ब्रेड क्रमने कोट केलेलं आहे। ब्रेड क्रम मित्रांनो तेलामध्ये टाकतात लगेचच गोल्डन ब्राऊन होतात ना, नंतर ते जळायला लागतात, म्हणून मित्रांनो स्टार्टिंगलाच आपलं तेल एकदम थोडंसं गरम करायचं आहे आणि यामध्ये टिक्की आपल्याला तळण्यासाठी ऍड करून द्यायचं आहे। हे बघा जेवढे बसव तेवढे चिकन नगेट्स मी इथे फ्राय होण्यासाठी ऍड केलेले आहेत। आता हे चिकन नगेट्स मित्रांनो आपल्या लो फ्लेमवरती चांगल्या पद्धतीने गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे। चिकन नगेट्स फ्राय करता वेळी मित्रांनो आपल्या कंपल्सरी इथे लोच फ्लेम ठेवायची आहे। जर हाय किंवा मीडियम फ्लेम ठेवली तर तुमचे चिकन नगेट्स बाहेरून तर लगेच गोल्डन ब्राऊन होतील, पण आतमधून ते पूर्णपणे कच्चे राहतील, याची तुम्हाला इथे दक्षता घ्यायची आहे। दॅट्स वाय तुम्ही लो फ्लेमवरती चिकन नगेट फ्राय करायचे आहेत। सो हे बघा मित्रांनो चिकन नगेट्स मला फ्राय होण्यासाठी ठेवून छानपैकी इथे 7 मिनिटं झालेले आहेत। 7 मिनिटांनंतर मी चिकन नगेट्स इथे पलटी करून देत आहे। हे बघा चिकन नगेट्स पाहू शकता मित्रांनो परफेक्टली इथे लाईटसर असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे। जर मीडियम फ्लेम ठेवली असती तर लगेच 2 मिनिटांनंतरच आपले चिकन नगेट गोल्डन ब्राऊन झाले असते, परंतु मित्रांनो आतमधून चिकन आपलं एकदम कच्चंच असतं। दॅट्स वाय आपल्याला लो फ्लेम ठेवून परफेक्टली 7 मिनिटांनंतर हे चिकन नगेट्स आपल्याला पलटी करून द्यायचे आहेत। तसेच ट्रस्ट मी मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ थोडी आवडत असेल ना, नक्की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा, तसेच माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका। सो हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता संपूर्ण चिकन नगेट्स मी छानपैकी इथे पलटी करून घेतलेले आहेत। हे बघा किती सुरेख गोल्डन कलर आपल्या चिकनला आलेला आहे। आता हे चिकन नगेट्स मित्रांनो आपल्याला छानपैकी आता लो फ्लेमवरती आणखी 7 मिनिटाकरिता कुक करून घ्यायचे आहेत।
चिकन नगेट्स मित्रांनो कुक होण्यासाठी ठेवून मला आणखीन साधारणतः इथे परफेक्टली 7 मिनिटं झालेली आहे। स्टार्टिंगपासून आतापर्यंत टोटली आपण इथे 14 मिनिटाकरता चिकन नगेट्स कुक करून घेतलेले आहेत। सो हे बघा मित्रांनो, एक चिकन नगेट्स मी तुम्हाला इथे पलटी करून दाखवलेले आहे। खालच्या साईडने देखील चिकन आपले चांगल्या प्रकारे इथे गोल्डन ब्राऊन झालेले आहे। जास्त डार्क आपल्या चिकन नगेट्सला इथे करायचं नाही, अदरवाइज ते कालपट सारखे दिसतात। आता हे चिकन नगेट्स मी रिमूव्ह करून देत आहे। हे बघा मित्रांनो, आपण पाहू शकता खूपच सुंदर आपले चिकन नगेट्स इथे तयार झालेले आहे। याच पद्धतीने मित्रांनो आता संपूर्ण चिकन नगेट्स मी इथे फ्राय करून घेणार आहे। नंतर मग मित्रांनो चिकन नगेट्स मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। सो मित्रांनो, चिकन नगेट्स सर्व करण्यासाठी मी इथे एक प्लेटर घेतले। प्लेटमध्ये आता तयार चिकन नगेट्स मी इथे सर्व करून देत आहे। हे बघा किती टेम्पटिव्ह आपले चिकन नगेट्स इथे तयार झालेले आहे। जर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, तसं आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आहे ते प्रेस करा विसरू नका। तसे मित्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा, जेणेकरून आणखी नवनवीन लोक आपल्या चॅनलशी जोडले जातील। त्याचप्रमाणे आपण पाहू शकता हे बघा किती सुंदर आपले चिकन नगेट्स तयार झालेले आहेत आणि बाहेरून एकदम क्रिस्पी, तसे आतमधून बघा मित्रांनो अतिशय ज्युसी असे तयार झालेले, बघता क्षणी खाण्याचं मन करेल आणि चवीला तितकेच अप्रतिम झाले। नक्की ट्राय करा। तर व्यात्वकांड व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रेसिपीचे मनपूर्वक आभार।